नमस्कार मंडळी. आज जरा एक वेगळा विषय आहे बरं का. मोस्टली हा सर्वांना माहिती आहे, विशेषतः जुन्या बायकांना, ज्या अगदी जुन्या त्यांना तर नक्कीच माहिती आहे. ज्या मधल्या काळात होत्या त्यांनाही माहिती आहेत, ज्या मधल्या काळातल्या मुली होत्या त्यांनाही माहिती आहेत. पण आजकाल खेळाच्या पद्धती सगळ्या बदलून गेल्या. टी व्ही आले आणि ह्या सगळ्या बारक्या बारक्या गोष्टी लोक विसरायला लागली. ओळखलं असेल ना मला काय म्हणायचं आहे ते. तर आज मी सांगणार आहे एका वेगळ्या वनस्पतीबद्दल. ती म्हणजे आहे सागरगोटा, म्हणजे सागरगोटे. आपल्याकडे पूर्वी बघा काही बायका आपल्या दारावर यायच्या बघा, मध्ये बिब्बे आणायचे, सागरगोटे आणायचे, असं बरंच काय काय वस्तू आणायच्या. मग त्याला ते धान्य द्यायचं आणि ते घ्यायचं. लोकांना आता सागरगोट्याने लोक खेळतात हेच माहीत नाही आहे, विसरून गेले लोक सगळे. पण अजूनही खेडेगावांमध्ये, काही खेडेगावांमध्ये अजूनही काही मुली ज्या गरिबाच्या घरच्या आहेत, की ज्यांच्याकडे टी व्ही घेणं शक्य नाही आहे, ती मुलं अजूनही दुपारच्या वेळेला, मी पाहिलं आहे, मी अनेक खेडेगावात जातो तेव्हा पाहतो की त्या लहान मुलं ती सागरगोटे खेळत राहतात, गोट्या खेळताना दिसतात. आता विटी दांडू तरी कोणाला माहिती हो. नाही तर ते पूर्वी फार मस्त मजा यायची बघा. विटी दांडू करायचं म्हणजे तर दांडू म्हणजे लाकूड शोधायचं, ते तासायचं, मग ती विट्टी आणायची, ते लाकूड करायचं, विट्टी तयार करायची, मग ती विट्टी खेळायची. मग गल्लीमध्ये खेळताना किंवा कुठे खेळताना ती जर मारली, कोणाच्या खिडकीत बसली, दार फुटली, काचा फुटल्या, हे सगळे प्रकार इतके छान आणि इतके सुंदर होते. प्रत्येकाच्या मागे एक रिझन आहे, एक रिझन होतं या खेळाच्या मागे. लोक आता योगासनं करतात हो. पूर्वीच्या लोकांनी कधी योगासनं केली आहेत हो. मला तुम्ही सांगा की खेडेगावातली बाई डोक्यावरनं 4-4, 5-5 हंडे पाणी आणायची विहिरीवरनं किंवा नदीवरनं, आणि घरामध्ये पाणी भरलं जायचं. दुपारी जात्यावर दळत बसायची. आता लोकांना जातच माहीत नाही आहे. मग जात्यावर काय दळतात हेच माहीत. आधी जातच माहीत नाही तर जात्यावर काय दळतात हे कुठून माहिती असणार. उखळ माहीत नाही आहे, त्या उखळामध्ये घालून काय कुटायचं. मसाला तयार करायच्या वेळेला बघा प्रत्येकाच्या घरातली सगळी उखळं ही पॅक. मार्च एप्रिल मे 3 महिने खेडेगावामध्ये सगळी उखळं पॅक. त्याच्यामध्ये धान्य तुम्हाला बाहेर वाळत घालायला दिसलं, म्हणजे सगळ्या मिरच्या, धने असं बाहेर वाळत घातलेलं असायचं. मग मिरच्या घरच्या, विकत जाण्याची गरजच नाही. तेव्हा त्या वाळवायच्या, मग त्या आणायच्या, मग त्याची देठं सोलत बसायची, मग त्या टाकायच्या, मग त्या कुटायच्या. ते फार वेगळंच गणित होतं हो सगळं. ह्या सगळ्याला मुकलो आपण. ॲडव्हान्समध्ये इतकं होत गेलं की लोक स्वतःलाच विसरले हो, हरवले. सागरगोट्याला लोक हरवली, मुली विसरल्या. सागरगोटे म्हणजे काय लोकांना सांगावं लागतं. सागरगोटे म्हणजे काय. तर मंडळी, सागरगोटे ही वनस्पती अतिशय सुंदर आहे. काटेरी वनस्पती आहे. तिला शेंगा येतात, त्या शेंगांमधून सागरगोटे येतात. मोस्टली ही सागरगोटे हे फेन्सिंगला लावायची पद्धत आहे, म्हणजे जनावरं आतमध्ये येऊ नये म्हणून कुंपणाला लावायची ही वनस्पती आहे. ती कुंपणाला लावतात, म्हणजे मग भयंकर काट्या असल्या कारणाने आतमध्ये जनावर येतं, आणि काटा इतका शार्प आहे त्याचा की मांजरसुद्धा आतमध्ये घुसणार नाही, इतकं जबरदस्त काटा आहे त्या शेंगेला किंवा त्या झाडाला सागरगोट्याच्या. सागरगोटा औषधी पण खूप आहे. म्हणजे सागरगोट्याचे अनेक उपयोग आहेत. आता नवीन लोकांना, नवीन मुलींना, नवीन बायकांना सांगावं लागेल की सागरगोटा दिसतो कसा, पहिली सुरुवात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला सागरगोटा का म्हणतात. पर आपल्याकडे खूप काही काही आहे. लोक ॲडव्हान्स याच्यामध्ये गेली आणि जुनं सगळं विसरलं. आजीचा बटवा हा प्रकार जो आहे हा लोक पूर्ण विसरलीच. जुन्या पद्धतीच गेल्या सगळ्या. सागरगोटे खेळायची पद्धत अशी होती की त्या मुली एक पाय लांब करायचा आणि एक पाय आखडून बसायच्या. शारीरिक व्यायाम.
कधीही त्या मुलीची कंबर सुटली नाही का, कधीच मुलीची कंबर सुटली नाही, थाईच कधीच सुटले नाहीत, कायम फिटनेसमध्ये. कारण ते जो वरती उडवायला लागायचा आणि उडवता उडवता खालची गोळा करायला लागायचे. तर हा जो व्यायाम होते, एकदा या हाताने एकदा या हाताने, सागर गोटे खेळून बघा, तुम्हाला कळेल. योगासनं करायची गरज नाही हो. तुम्ही जात्यावर जरी नुसतं दळलं ना, दळण, तरी तुम्हाला योगासनं करायची गरज नाही आहे. 2 हंडे डोक्यावर घेऊन जा 1 किलोमीटर. आयुष्यात कधी तुमचा पाठीचा त्रासच तुम्हाला कधी होणार नाही, मणके कधी दुखणार नाही, कंबर कधी दुखणार नाही. एकदा मोठ्यावर जा, पाणी शेंदून बघा, एकदा पाणी काढून बघा, एकदा विहिरीतलं बघा कशी मजा असते. पूर्वीची आपल्या जेवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या प्रत्येक सगळ्या गोष्टी ह्या शारीरिक व्यायामच होते. तेव्हा पूर्वीच्या सगळ्या बायका अशा शिडशिडीत होत्या बघा. सुख होतं, चेहऱ्यावर दिसायचं. ज्याला आपण म्हणतो श्रीमंती, श्रीमंती श्रीमंती चेहऱ्यावर दिसायची, शरीरावर नाही दिसली कधी. शरीर मस्त असायचं कारण त्या फिट असायचं. भाकरी हातावर थापायचे, त्याला ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स होते. हातावर भाकरी थापायचे, अशी हातावर भाकरी थापायची आणि ती टाकायची, मग त्याच्यावर पाणी फिरवायचं, मग ती उलटून टाकायची. ह्या ज्या पद्धती होत्या ना आपल्याकडे सगळ्या, ह्या प्रत्येकाला एक सायंटिफिकली रिझन होतं. विळीवर बसायचं, ती बसण्याची पद्धत होती. कधी कमरा सुटला होता त्या बायकांच्या, विळीवर बसून ती विळी चिरायचं. आता उभे राहतात, चॉपरने चिरतात, कुठे त्याला व्यायाम आहे काही. आता तर मशीनच निघाले, टाका भुकटी काढा बाहेर, इतकं सोपं झालं. लोक ऐदी झाले. मला असं म्हणायचं आहे की हे सगळं जाऊ देत, आपण सागरगोट्याबद्दल बोलत होतो, आपण सागरगोट्याबद्दल बोलूया. तर सागरगोटा हा प्रचंड औषधी आहे. पूर्वी गुटीमध्ये म्हणजे आपल्याकडे गुटीचं सामान असायचं. आता गुटी म्हणजे काय हे सुद्धा सांगायला लागेल. बाळान घरामध्ये एखादी बाई झाली तर ते लहान मुलाला संध्याकाळच्या वेळेला आयुर्वेदाच्या काही औषधांच्या मुळ्या अशा उघळून द्यायच्या, त्या सागरगोटा असायचा. आपल्याकडे पूर्वी सुद्धा गमतीने खेळ खेळायची बघा मुलं. सागरगोटा असा जमिनीवर घासायचा नसा, चटका द्यायचा, यावेळी पद्धत होती. फार मजा यायची त्याच्यामध्ये. म्हणजे हा जो एक आपलेपणा होता, हा जो खोडसरपणा होता, हा जो खेळकरपणा होता, तो आता बघायलाच कुठे मिळत नाही हो. सागरगोटा तर नाहीच. म्हणजे कित्येक वर्षामध्ये मी सागरगोटे बघितले नाही, पण आमच्याकडे आहेत म्हणून मला माहिती. आणि सागरगोट्याबद्दल बोलूया म्हणजे मला एका बाईनी खूप विनंती केली की काका तुम्ही एकदा सागरगोट्याबद्दल बोला, लोकांना सांगा सागरगोट्या. बिबोट्यांबद्दल पण मी सांगणार आहे, लिंबोण्यांबद्दल पण एकदा सांगणार आहे, मी सगळ्याबद्दल बोलणार आहे, भरपूर बोलणार आहे मी. हे लोकांना माहिती असणं फार गरजेचं आहे. तर सागरगोटा हा अतिशय फार सुंदर आहे. तुम्ही घरामध्ये असायला काय हरकत नाही. खूप औषधी येतो. म्हणजे लहान मुलाला गुटीमध्ये जर तुम्ही तो दिलात तर लहान मुलांच्या तब्येतीसाठी डॉक्टरकडे जायची गरज नाही तुम्हाला. अशा फार वेगळ्या पद्धतीने सागरगोटा वापरला जातो, फेन्सिंगला वापरतात, प्रचंड अनेक त्याचे अनेक उपाय आहेत. पण खेळामध्ये सगळ्यात जास्त वापरला जायचा जेणेकरून तब्येत अतिशय सुंदर व्हायची. महत्त्वाचा आणखीन मोठा मुद्दा राहिलाच की सागरगोटे जर समजा तुम्ही 11 सागरगोटे जर तुम्ही घेतलेत, मोठे जरा मोठे मिळतात, ते जर तुम्ही 11 सागरगोटे घेतलेत आणि घरामध्ये जर तुम्ही ठेवलेत दक्षिण दिशेला पुडी करून, किंवा एखादा माठ घ्या छोटासा मातीचा, सुगडं म्हणतात बघा, सुगडं. आता सुगडं म्हणजे काय सांगायला लागेल, छोटंसं गडू, तो पण सांगायला लागेल. गडू म्हणजे काय? गडू म्हणजे मडकं, जे मकर संक्रांतीला मिळतं ना ते छोटंसं मातीचं, ते त्याच्यामध्ये ते 11 ठेवा आणि दक्षिण दिशेला सागरगोटा ठेवा. तुमच्या घरातली दलिद्रीच जाईल निघून सागरगोट्याने. बिझनेस चालत नाही आहे, त्रास होत आहे. सागरगोटा हा अतिशय जालिम औषध आहे, उपाय आहे, जालिम तोडगा आहे. आमचे गुरुजी होते, आमचे गुरुजी नेहमी मला सांगायचे कि बेटा तेरे पास सागरगोटा कुछ चीज़ है? मैंने तो गुरुजी हाँ है. मालूम है उसके बारे में? मैंने हाँ मालूम है. जानकारी है? मैंने हाँ है. दिखाओ मुझे. नहीं तो त्यांना मी असे छानपैकी ओंझळभर सागरगोटे दिले ते. बोले इसको खेलने को तुम्हें आता है? मैंने हाँ आता है. दिखाओ मुझे खेल के. तर मी त्यांना ते सागरगोटे खेळून दाखवले होते. काही आजी आमच्याकडे आल्या, त्या म्हाताऱ्या माणसं आहेत, त्यांना पण एकदा मी सागरगोटे खेळून दाखवले होते. त्यांना इतकं कौतुक वाटलं की सागरगोटे खेळण्याची पद्धतच हे होती. जुन्या बायकांना अजून तुम्ही विचारा, त्या हसतील बघा एकदम गालातल्या गालात. म्हणजे तुम्ही फक्त विषय काढला ना की आपल्या सागरगोटे खेळायचे आहेत. सगळ्या जुन्या बायका
मिश्किल हसतील बघा, त्यांना सगळे ते दिवस आठवतील त्यांचे, की सागर गोटे खेळताना एक पाय लांब करायचा, दुसरा पाय आखूड करायचा, परत हा लांब करायचा, तो खेळायचा, मग ते खेळताना हा धक्का लागला खाली, सागर गोटा खाली पडला. फार वेगळा गणित असतं, असे खेळ राहिलेच नाही तो. तर चला मंडळी, जमलं तर सागर गोटा मिळवा आणि मी सांगितलं त्याप्रमाणे तो उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या घरामधलं जे जे सगळं बिघडलेलं गणित आहे सगळं, ते सगळं बिघडलेलं गणित तुमचं खूप छान होईल. सागरगोटा घरात ठेवा, अतिशय चांगली वनस्पती आहे. मिळतात ते भरपूर प्रमाणात मिळतात, स्वस्तही आहेत आणि महाग नाहीत अजिबात, स्वस्त आहेत, मिळतील. चला तोपर्यंत नमस्कार. मंडळी, खरंच आहे आपल्या जुन्या खेळांमध्ये आपल्याला भरभरून आनंदही मिळायचा आणि आपला शारीरिक व्यायाम सुद्धा व्हायचा. त्यामुळे आपण दिवसभर उत्साही असायचो. जुनं ते सोनं असं उगाच म्हटलेलं नाहीये. आणि म्हणूनच काका आपल्याला आपल्यासाठीच या जुन्या चालीरीती, या जुन्या पद्धतींची वारंवार आठवण करून देत आहेत. तर मंडळी, आपल्या केंद्राची अजून एक शाखा आपण गुजरातमध्ये मोटी कोरोल या भागात उभी करत आहोत. ही जागा नर्मदा नदीपासून काही अंतरावरच आहे. आपल्या केंद्राप्रमाणेच या जागेवर विविध संस्कारित वनांची निर्मिती केली जाणार आहे. तसंच नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्या सेवेसाठी इथे खोल्या बांधण्यात येणार आहेत. तर मंडळी, बांधकामासाठी येणारा खर्च तसंच वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी येणाऱ्या खर्चामध्ये तुम्हाला जर खारीचा वाटा उचलायचा असेल तर तुम्ही स्वेच्छेनं देणगी देऊ शकता. आमच्या बँक डिटेल्स आम्ही व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि आमचे मोबाईल नंबर सुद्धा. तर मंडळी, भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत. स्वामी ओम.